नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं उमेश मिसाळ व्लॉगच्या चॅनलमध्ये। आजच्या या व्लॉगमध्ये आपण उज्जैनमधील मंगलनाथ मंदिराचा वेध घेणार आहोत। मध्य प्रदेश सिरीजमधील आपण एपिसोड नंबर 1 मध्ये पुणे टू उज्जैन हा ट्रॅव्हल व्हिडिओ बघितलेला आहे। सेकंड व्हिडिओ हा महाकालचा आहे आणि तिसरा व्हिडिओ हा काल भैरवनाथचा आहे। सो गाईज, आजच्या या व्लॉगमध्ये आपण मंगलनाथ मंदिराबरोबर उज्जैनमधील जे काही इतर मंदिरं आहेत त्याचा आढावा या ब्लॉगमधून घेणार आहोत। सो गाईज, लेट्स गो। उज्जैन नगरी ही मध्य प्रदेशची धार्मिक राजधानी आहे आणि मत्स्य पुराणानुसार मंगल ग्रहाचा जन्म हा उज्जैन या ठिकाणी झालेला आहे। श्री मंगलनाथजीचे मंदिर अतिशय प्राचीन असून सन 1173 मध्ये सिंधिया राजघराणे या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे। मंगलनाथ मंदिर हे शिवाचेच एक रूप असून या ठिकाणी शिवप्रतिमा स्थापित केलेली आहे आणि ज्या लोकांचा मंगळ भारी असतो ती लोक या मंदिरात आवर्जून येतात आणि मंगळ शांती, त्याचबरोबर धनप्राप्ती, ऋणमुक्ती आणि विविध प्रार्थनेसाठी या मंदिरात हमखास भेट देतात। ज्या लोकांच्या कुंडलिनीमध्ये चतुर्थम, सप्तम, अष्टम आणि द्वादश भावामध्ये मंगळ भारी असतो त्या व्यक्ती या मंगलनाथ मंदिरात येऊन मंगल शांतीची विशेष पूजा करतात। त्याचबरोबर येथे भातपूजाही केली जाते। मार्चमधील अंगारक चतुर्थीच्या दिवशी मंगलनाथ भगवानची विशेष पूजा अर्चना या ठिकाणी केली जाते। मंगलनाथ मंदिर हे भौगोलिकदृष्ट्या आणि ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। मंगल ग्रहाच्या जन्माची एक पौराणिक कथा सांगितली जाते, ती कथा आपण आजच्या या व्लॉगमध्ये पाहणार आहोत। मंगळ जन्माच्या 2 कथा सांगितल्या जातात। त्यापैकी पहिली कथा स्कंद पुराणातील अवंतिका विभागात आढळते। एकेकाळी उज्जैनीपुरीत अंधक नावाचा राक्षस राज्य करत असे। त्याच्या पराक्रमी मुलाचे नाव कनक राक्षस होते। एकदा कनक याने इंद्राला युद्धाचे आवाहन केले, तेव्हा इंद्राने युद्धामध्ये कनक याचा वध केला आणि अंधकासुराच्या भीतीने इंद्र भगवान शंकराच्या कैलास पर्वतावर शरण गेला। भगवान शंकर अंधकासुराला युद्धाचे आवाहन करतात आणि भयंकर युद्ध होते। युद्ध चालू असताना भगवान शंकरांच्या कपाळावरून अंगारासारखा लाल झालेला घामाचा थेंब पृथ्वीवर पडतो आणि त्यातूनच अंगारा समान लाल रंगाचा भूमिपुत्र जन्माला येतो आणि ब्रह्मदेव भूमिपुत्राची मंगळ, अंगारक, रक्तांश, महादेव पुत्र म्हणून स्तुती करतात आणि मंगळाला ग्रह मालिकेत प्रतिष्ठित करतात आणि ब्रह्मदेव त्याच ठिकाणी मंगळेश्वर नावाच्या परिपूर्ण शिवलिंगाची स्थापना करतात। ते हेच उज्जैनमधील मंगलनाथ मंदिर म्हणून ओळखले जाते। मत्स्य पुराणात लिहिले आहे की अवन्याच कुज जातो मगधेच हिमांशुनः तथा संकल्प मे अवंतीन देशोम भव भो भोम। दुसरी कथा ही ब्रह्मवैवर्त पुराणानुसार वराहकल्पमध्ये दैत्यराजा हिरण्यकशिपूचा भाऊ हिरण्यक याने पृथ्वी चोरून समुद्रात नेली। भगवान विष्णूने वराह अवतार घेऊन हिरण्यक्षाचा वध करून पृथ्वीला पाताळातून काढून परात्पर पिता ब्रह्मदेवाने ज्या महासागरावर जग निर्माण केले त्या समुद्रावर त्याची स्थापना केली। पृथ्वी सकाम रूपात आली आणि वराह रूपात असलेल्या श्रीहरींची पूजा करू लागली। त्या पृथ्वीचे सुंदर आकर्षक रूप पाहून श्रीहरी पृथ्वीशी एकरूप झाले आणि या योगामुळे पृथ्वीच्या उदरातून एका महान बालकाचा जन्म झाला, ज्याला मंगळ नावाने ओळखले जाते। देवी भागवतातही या कथेचे वर्णन आहे। या दंतकथेनुसार त्याचा जन्म कुठे झाला हे माहीत नाही। मॅडम, कुठून आलो तुम्ही? मी मुंबईवरून, बोरिवलीमधून। अच्छा, प्रॉपर आम्ही कोकणामधले। ओके, येस। आणि मध्य प्रदेशचं ट्रिपचा प्लॅन कधी केला, काय कसा केला? हा आता मी गेले 2 वर्ष करते। आता माझी बहीण आणि तिची ऑफिसमधले होते, तर त्यांच्यासाठी मला यायचं होतं, त्यांना बघायचं होतं। म्हटलं त्यांच्यासाठी परत एकदा दर्शन करण्यासाठी मी घेऊन आली। दरवर्षी तुम्ही एक वर्ष आहे? हा, तसं आहे प्लॅन। जॉब करता का? जॉब करते। अच्छा, तसं जॉब करून त्यांना आता इच्छा होती दर्शन करायची। म्हटलं माझ्यामुळे जर कोणाचं दर्शन होतच तर म्हटलं चला तेवढंच करायचं एक, म्हणून त्यासाठी मग त्या लोकांना दर्शन घडवून आणलं। आता तुम्ही मंगल दर्शन घेतलं? मंगल
मंदिराची माहिती असेल तुम्हाला, तुम्ही मंदिराची माहिती म्हणजे आपल्या जर राशीमध्ये जर पत्रिकेमध्ये मंगळ ग्रह असतो ते सांगतात शांतीपूजा वगैरे करण्यासाठी, तर ती करायची असते. त्यासाठी एकमेव एक मंदिर आहे इथे. आता माझ्या ऐकण्याने असं आहे की ऐश्वर्या रायने सुद्धा इथे येऊन पूजा केली होती. तिच्या ग्रहामध्ये मंगळ ग्रहाचं हे होतं, दोष होता, त्यावेळी त्यांनी केलं. दोष असतो इथे येऊन त्यांचा दोष जाऊन निघूनच जातो. हा, इथं महात्म्य आहे तसं त्या ह्याच्यात. तसंच आपला भैरव बाबाही आहे. भैरवनाथातलं मला तिथलं आश्चर्य वाटलं की तिथं ती दारू पाजली जाते. अजूनपर्यंत ते उलगडा नाही झालाय की ती दारू जाते कुठे, ते बाबा पित आहेत. शास्त्रज्ञांनी सुद्धा शोध लावला, त्यांनाही अजून माहिती नाही पडलं की कुठे गेलंय ते. अजून ते खूप खोलपर्यंत जाते. काही जण गेले आतमध्ये. हो, आता ऍक्च्युली ते खूप लोकांनी 2019ला मी आली होती तेव्हा समोरासमोर पाचताना पाहिलं होतं. आता गर्दी एवढी वाढली, प्रचंड प्रसिद्धी झाली, त्यामुळे ते लोक लांबूनच दर्शन देतात. खूपच गर्दी. मग आपल्या पदाचा वापर करून तसं मी ते एंट्री पण त्याला काही जे जर पहिल्यासारखं पुढे जाऊन दर्शन दिलं असतं तर थोडं लोकांना अजून माहिती भेटली असती त्या ह्याच्यात तशी. त्याला तसं आपलं काळवं याचंही झालं, महाकालचं दर्शन तेही एक आहे. तिथे येऊन खूप छान अनुभव येतात त्या ह्याच्यात. एक तुम्ही सकाळची भस्म आरती घ्या, भस्म आरती राहिली आमची, एक भस्म आरती घ्या, त्याच्यानंतर एक शयन आरती घ्या. च्या ह्याच्यावर आम्ही ते घेतली का त्याच्यामध्ये? ओके, समोर घेतली तरी छान आहे. ते दिवसभरातल्या 4 असतात, पहाटेची असते किंवा दिवसभरातल्या 4 आरती कोणती एखादी घ्या, तुम्हाला एवढा सुंदर अनुभव येईल ना, अंगावर क्षार येतात अक्षरशः. आम्ही सकाळी आम्हाला जलाभिषेक तिथं मिळाला, करायला भेटला. खूपच छान. खूप वेगळाच अनुभव असतो ते याच्यामध्ये. तशीच माहिती आपण दुसऱ्यालाही शेअर कर, जेणेकरून ज्यांना माहिती नाही आहे याबद्दल ते लोक येऊ शकतात इकडे. नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत जोडलेले आहेत कोकणातल्या गार्गी राणे ह्या इंस्टाग्रामवर सक्रिय आहेत आणि त्यांचे आपण रील्स पाहू शकतो. मॅडम, तुम्ही तुमची आयडी आम्हाला द्या, आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं नक्कीच गार्गी राणे म्हणून तुम्ही फॉलो करा, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतील माझे रील्स. ओके, थँक्यू सो मच. माझं पण यूट्यूब चॅनल आहे, तुम्ही फॉलो करू शकता. नक्कीच उमेश मिसाळ ब्लॉग्स हे नाव सर्च केलं तर तुम्हाला माझे चॅनल्स बघायला भेटतील. नक्कीच मी शेअरही करेन त्या पोस्ट. नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ याला एक साधारण नक्कीच मी माझ्या मित्रपरिवारांमध्ये हा व्हिडिओही शेअर करेन तुमचा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करेन मी. थँक्यू सो मच. नमस्कार. आताच आपल्याला गार्गी मॅडम भेटल्या, त्या इंस्टावर सक्रिय आहेत, आपण त्यांना नक्कीच फॉलो करा. आणि आज आपण आता मंगळनाथ या मंदिरात आलेलो आहे आणि आपलं दर्शन खूप छान आणि सुंदर झालेलं आहे. सो मित्रांनो, उज्जैनमधले आमचे मंदिरांची सफर ही चालूच आहे आणि 1-2 दिवस आम्हाला अजून कमी पडतील खरं, परंतु आमच्याकडे वेळ फार कमी आहे. तर आता उद्याचा दिवस आहे, बघूया उद्याच्या दिवसात किती मंदिरे कवर करू शकतो आपण. लेट्स सी. थँक्यू. मंगळदेव हा शिवाचा अंश आहे आणि तो एक ग्रह तर आहेच, पण युद्धाची देवता देखील आहे. मंगळदेव यांचे वाहन मेंढी असून त्यांनी हातात त्रिशूल, गदा, पद्म आणि भाला किंवा शूल धारण केले आहे. मंगळ देवता देवांचे सेनापती आहेत. मंगळाची प्रकृती तामस गुणाची आहे. मंगळ धैर्य, आत्मविश्वास आणि गर्विष्ठपणाचे प्रतिनिधित्व करतो. वार मंगळवार आहे. मेष व वृश्चिक राशीचा स्वामी आहे. मंगळ 10व्या घरात म्हणजेच मकर राशीत उच्चस्थानी आहे आणि सिंह राशीत दुर्बल आहे. मंगळनाथ मंदिर हे कर्क रेषेवर स्थित असून उज्जैनमधील शिप्रा नदी काठी वसलेले आहे. मंगलनाथ मंदिरानंतर आम्ही श्री सांदीपनी आश्रमात जाऊन पोहोचलो. आश्रम अंकपात क्षेत्रात असून या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण, सुदामा आणि बलराम यांनी गुरु श्री सांदीपनी ऋषी यांच्या सहवासात राहून गुरुकुल परंपरेनुसार विद्या अध्ययन करून 14 विद्या तसेच 64 कला शिकलेल्या होत्या.
त्या काळात तक्षशिला आणि नालंदाप्रमाणे उज्जैन अवंतिका हे ज्ञान विज्ञान आणि संस्कृतीचे सुप्रसिद्ध केंद्र होते. लेख श्रीमद भागवत महाभारत तथा अन्य पुराणांमध्ये याचे वर्णन आढळते. भगवान श्रीकृष्ण यांनी आपल्या गुरूंच्या स्नानासाठी या ठिकाणी गोमती नदीचे जल उपलब्ध केले होते. या अंकपात क्षेत्रामध्ये सिंहस्थ महाकुंभ मेळा भरविला जातो आणि त्याप्रमाणेच या स्थानाला ऐतिहासिक आणि पुरातात्विक महत्त्व आहे. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर पाहायला सांगा. ज्यांचा मंगळ भारी असेल त्यांनी या मंदिराविषयी जाणून घेणे गरजेचं आहे आणि त्याबरोबर येथील ज्योतिष आणि भौगोलिक शास्त्र देखील पडताळून पाहिलं पाहिजे. सो गाईज, हा व्हिडिओ जेवढ्या जास्त लोकांना शेअर करता येईल तेवढ्या जास्त लोकांना शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर प्रथम आला असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.